फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट। आज मी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी एक सिंपल मेकअप। तर हा जो सिंपल मेकअपचा व्हिडिओ आहे तो माझ्या रिअल क्लायंटवर केलेला मेकअप आहे आणि हा सेम मेकअप तुम्ही सेल्फ मेकअप म्हणून पण करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। या व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे ट्रिक्स अँड टेक्निक्स तुम्हाला सांगितले आहे, जेणेकरून आपण खूप कमी प्रोडक्ट मध्ये मेकअप छान मेकअप कसा करू शकतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे। चला तर मग बघूयात आपण मेकअप कसा। चला आपण डायरेक्टली सुरू करूयात मेकअप। सर्वात प्रथम जे आहे त्यांनी क्लेन्झर केलेलं होतं, त्यानंतर मी रोजचं टोनर यूज केलेलं आहे, रोज वॉटरचं। त्यानंतर जे आहे ते मी ते एम्ब्रोलिसिसचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे। आपला सिंपल मेकअप आहे, लेस प्रोडक्टमध्ये आपण काम करणार आहे, तर त्यासाठी तुम्ही इथे कुठलेही कन्सिलर यूज करू शकता। इथे मी कन्सिलर यूज करत आहे। तर कन्सिलरसाठी मी त्यांचे जे स्किनवर जे प्रॉब्लेम्स आहे त्यापेक्षा एक टोन डार्कर जे आहे ते कन्सिलर मी यूज करत आहे। तर आपल्याला माहितीच आहे की जर स्किनवर प्रॉब्लेम असेल, जर स्किनवर तुमच्या डाग असेल, तर त्या डागापेक्षा एक टोन डार्कर आपण जे कन्सिलर आहे ते यूज करत असतो। तर तुम्ही बघू शकता जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या स्किनवरचे ते आपण हाईड केलेले आहे कन्सिलरनी। त्यानंतर मी ते एक सिंगल शेडचं सिंपल असं फाउंडेशन यूज केलेलं आहे की त्यांचं स्किन टोन पेक्षा एक टोन लाइटर फाउंडेशन जे आहे ते यूज केलं। इथे आपण नासचं फाउंडेशन यूज केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित असं जे फाउंडेशन आहे ते आपण व्यवस्थित ब्लेंड करत आहे। तर इथे आपण वेट ब्लेंडर यूज केलेला आहे। ब्लेंडर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता। पॅकचे ब्लेंडर जे आहेत ते छान आहेत, किंवा ब्युटिलिशियसचे पण तुम्ही यूज करू शकता। तर तुम्ही हा जो मेकअप आहे हा सेल्फ मेकअप म्हणून पण तुम्ही करू शकता। खूप सिंपल आणि खूप थोडक्या स्टेपमध्ये आपण हा मेकअप केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता फाउंडेशन आपलं लावून झाल्यानंतर आपण इथे लूज पावडर जी आहे ती फिक्सिंगसाठी यूज केलेली आहे। तुमच्याकडे तुमच्या शेडची जर कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरनी सुद्धा तुमचा बेस जो आहे तो सेट करू शकता। तर तुम्हाला जो बेस असतो आपला किंवा जे फाउंडेशन लावलेलं असतं ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की ते तुम्हाला सेट करणं खूप इम्पॉर्टंट असतं, बिकॉज ऑफ ते लॉंग लास्टिंग राहतं। आणि जे तुम्ही फिंगर्स वगैरे फेसवर लावता तर ते फिंगर्स वगैरे पण तुमचे फेसवर उमटत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही बेस जो आहे तो सेट करायचा आहे। तर बेस माझा सेट करून झाला आहे। त्यानंतर मी एकदम सिंगल शेडचा आय शॅडो इथे यूज केलेला आहे। तर तुम्ही कुठलंही तुमच्याकडे आय शॅडो पॅलेट असेल तर त्या आय शॅडोचं पॅलेट यूज करू शकता आणि आय शॅडो पॅलेट यूज करून तुम्ही कुठलंही सिंगल शेडचं आय शॅडो जे आहे ते यूज करू शकता। मी इथे ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि जे आय शॅडो आहे ते कंप्लीट केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता ब्लेंडिंग खूप व्यवस्थित दिलेलं आहे। आणि त्यानंतर मी थोडासा ग्रीनिश जे माझ्याकडे पिगमेंट्स होते ते मी थोडेसे आयबॉलवर थोडेसे डॅप करत आहे। खूप जास्त तुम्हाला लावायचे नाही, बिकॉज ऑफ सिंपल मेकअप आहे, खूप हेवी लुक नाही आहे। तर तुम्ही आय मेकअपसुद्धा थोडासा लाईटच ठेवायचा आहे, थोडासा सोबर आय मेकअप तुमचा दिसला पाहिजे। तर अशा पद्धतीने तुमचा आय शॅडो झाल्यानंतर शिमर लावून झाल्यानंतर तुम्ही इथे लायनर लावायचं आहे। लायनरसाठी इथं मी फॉरएवर 52चं लायनर घेतलं आहे। तुमच्याकडे जे कुठलं लायनर अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्हाला जर ट्रेंडीमध्ये लायनर पाहिजे असेल तर तुम्ही कलरचं लायनरसुद्धा इथे यूज करू शकता। मी सिंपल लिक्विड लायनर यूज केलेलं आहे। त्यानंतर मी आयब्रो फिल करत आहे। आयब्रो फिलसाठी मी जे आहे ते पॅक कंपनीचं डार्क ब्राऊन कलरचं आयब्रो फिलर जेल आयब्रो फिलर यूज केलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आयब्रो फिल करून घ्यायचे आहे ते। आणि आयब्रो फिल झाल्यानंतर जो मागचा ब्रश असतो त्या ब्रशनी तुम्हाला इव्हनसुद्धा करायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपले दोन्ही ज्या आयब्रो आहेत त्या डिफाईन करून झालेल्या आहेत। आय मेकअप ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे आपला। त्यानंतर मी यूज करणार आहे इथे ब्लशर। तर ब्लशरसाठी मी इथे आय मॅजिकचं पॅलेट घेतलेलं आहे आणि ब्लशर ॲप्लाय करत आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम न्यूड शेड मी यूज केलेला आहे। त्यानंतर मी इथे काजळ ॲप्लाय करत आहे। काजळ ॲप्लाय झाल्यानंतर मी अंडर आईजचा पण मेकअप केलेला आहे। देन आपल्याला यूज करायचा आहे मस्कारा। तुम्ही कुठलाही मस्कारा घेऊ शकता। इथे मी फेरारुसीचा मस्कारा यूज केला आहे, तुम्ही मेबेलिनचा पण जो मस्कारा आहे तो यूज करू शकता। त्यानंतर मी इथे लिपस्टिक ॲप्लाय केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आपला मेकअप जो आहे तो लिपस्टिक लावल्यानंतर कंप्लीट झाला आहे। त्यानंतर जे आहे ते मी इथे फिक्सिंग स्प्रे केलेला आहे आणि टिकली वगैरे लावून हेअरस्टाईल केलेली आहे। तर हा आहे आपला फायनल लुक। तर हा एकदम सिंपल आणि सोबर आणि कमी स्टेपमध्ये मेकअप आहे। तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हा मेकअप मला नक्की सांगा।